काय म्हणतात? त्यांच्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यांच्यावरचे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता या ठिकाणी त्यांची निगराणीखाली त्यांना ठेवलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की या बाबतीत त्यांचं शस्त्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे, परंतु काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे थोडीशी. अजूनही डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. आपण एवढीच अपेक्षा करूया की निश्चितपणे ह्यातनं ते लवकर बरं होतील आणि उपचाराला चांगला प्रतिसाद देतील, अशीच या ठिकाणी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना महेश गायकवाडांची परिस्थिती क्रिटिकल आहे असं म्हटलं जाते. नक्की काय प्रकार आहे, काय खरंच क्रिटिकल परिस्थिती? त्यांच्याशी मला बोलता आलं नाही, मी त्यांना फक्त पाहिलं आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही नुसतं बघा, तिथं जास्त वेळ थांबू नका. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी केवळ त्यांना पाहिलं, तिथं डॉक्टरांची चर्चा केली. डॉक्टर म्हटले आमचे सगळे उपचार सुरू आहेत, एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं आणि आम्ही त्यांना नियंत्रणाखाली पूर्ण आमची टीम त्यांच्यावर लक्ष देते आहे. सर्व उपचार अतिशय चांगले उपचार आमचे सुरू आहेत, एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं. या बाबतीत मला काही कल्पना नाही, मी कुठल्याही कोणाशी या बाबतीत बोललेलो नाही. कायदा कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील. कुठल्याही पोलिसांच्या कारवाईमध्ये कधीही सरकार किंवा सरकारचा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करत नाही. अरे आपण आता दवाखान्यात आहे ना, दवाखान्यात रुग्णाला बघायला आलोय आम्ही. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे सर मुंबईला या. शिबिराबद्दल माहिती द्या. उद्धव ठाकरेंनी आज महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की सीसीटीव्ही फुटेज कसे लीक झाले ह्याच्यामधले म्हणजे पोलीस स्टेशन. मला उद्धव ठाकरे साहेब काय बोलले, आता मी सकाळपासून प्रवासात आहे. मी माझ्या मतदारसंघात होतो, निघालो ते थेट इथं दवाखान्यामध्ये आलो. त्यामुळं मला याची कल्पना नाही, ते काय बोललेत त्याची मी माहिती घेतो आणि मग बोलतो. चला आज त्याला या बघा, या बाबतीत मी तुम्हाला गायकवाडांची तब्येत कशी आहे, महेश गायकवाडांची तब्येत कशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं. डॉक्टर काय उपचार करतायत ते सांगितलं. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही केवळ त्याला बघा, तिथं बोलायचा प्रयत्न करू नका किंवा जवळ तुम्ही जास्त थांबू नका. डॉक्टर सगळी प्रिकॉशन घेत आहेत, काळजी घ्या. अरे ऐका, यामुळं मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पाहिलं. या ठिकाणी दुसरा एक खाली लहान मुलांचे हृदयाला जी छिद्र असतात त्याचं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज हे शिबिर झालं. एकूण 600 लहान मुलांची अशी शस्त्रक्रिया करण्याचा आज या ठिकाणी आपण संकल्प केला आणि त्यातले 150 आज करतोय. आपण आजपासून सुरुवात करतोय त्याला. एवढा चांगला वाढदिवसा दिवशी डामडौल न करता, काय मोठं बाकीचे काही कार्यक्रम न करता रुग्णांसाठी काम करा. हे जसं माननीय एकनाथ शिंदे साहेब आम्हाला सांगतात तेच माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेलं. लहान मुलांना आरोग्याच्या दृष्टीनं आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे. राहुल पाटील